आराम मांगेला सर जी ने किया, रमेश मांगेला सर जी ने किया, प्रमोद सर जी ने किया, उसके बाद शांताराम घरत सर जी ने किया, फिर उसके बाद हमारे बेहतरीन शिरगांव के बेहतरीन कमेंटेटर शाम थे, उन्होंने किया। ये तमाम कमेंटेटर कल कुछ कारण हम यहाँ पर नहीं पहुँच पाए थे, मगर दोस्तों ये तमाम कमेंटेटरों की खास बात है कि खिलाड़ी जब मुकाबले बनते तो गेंदबाज बल्लेबाजों को ऊर्जा देने का काम जो कॉम बॉक्स से किया जाता है, हमारे तमाम कॉम बॉक्स से जिन्होंने हमें समर्थन के लिए साथ दी, वो तमाम हमारे कमेंटेटरों का हम शुक्रिया अदा करते हैं। सामन्याला सुरुवात होते आहे मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघासाठी। अंतिम सामना कुठला जातो आहे गेंदबाजी पर गोलंदाजी आपण पाहतोय तर परशुराम उर्फ गंभीर आणि स्ट्राईकला आपण तो पाहतोय पहिल्या सेमीफायनलमध्ये, दुसऱ्या सेमीफायनलमध्ये 43 धावांची फलंदाजी केली होती ते मयूर याने। सामना प्ले होतोय, दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा। सामना पहिला चेंडू राईट अमोर मारा होतोय मयूर साडी, ड्राईव्ह केला हलका हाताने खेळला चेंडू शॉट कव्हरला येतोय क्षेत्रक्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली गेली। एक धावानी संघाची धावसंख्येला अकाणी शिकनशक केला जातोय मयूरच्या बॅटने। स्ट्राईकला आपण पाहतोय तर दास देवेंद्र शाला आपण पाहतो एक चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज, ऑलराउंडर खिलाड़ी। और जैसे तुकाराम सर जी ने पहले दिन कहा था, ये बल्लेबाजों का खेल बहुत जन कम ने देखा है। शॉट गेंद ऑन साइड पर गेंद को खेलते हैं, स्कॉलर पर मैच जा रहे हैं, मगर खिलाड़ी जब तक गेंद को फील करते हैं एक रन आसानी से पूरा होता हुआ। दोनों बल्लेबाजों ने अपना खाता खोला, बेहतरीन थ्रो आता हुआ महेश गुप्ता के हाथों से वहां पर सीधे विकेट कीपर धनंजय मांगेला के हाथों में। हॅलो, चांगली सुरुवात झालेली आहे दोन्ही फलंदाजामार्फत। बघा मोठं बॅटल असणार आहे दोन्ही संघामध्ये। एका बाजूला आहेत नितीन योद्धामध्ये मयूर मांगेला, पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने गेलेला आहे, लॉंग ऑफचा चेंडू क्षेत्ररक्षण करेपर्यंत एक धाव पण गडले। आणि दुसऱ्या बाजूला प्राप्ती वॉरियर संघामध्ये असणार आहे जतीन मांगेला, म्हणजे दोन्ही बंधू आमने सामने लढताना दिसतील। तसेच देवेंद्र मांगेला आणि धनंजय मांगेला असे बंधूची सुद्धा जोडी आहे। आकोटप्या चेंडू जोरकस फटका आहे, बघायचं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का, आणि ते काहीशी चुकी झालेली आहे। चौकार आलेला आहे तो देवेंद्र यांच्या बॅटीतनं। दास या टोपण नावाने परिचित असणारा खेळाडू, एक सुरेख असा फटका 4 धावांसाठी। कैच का मौका था, गवाया, बल्लेबाज को दिया मौका, मगर देखना हो ये मौके का कितना फायदा उठा पाएंगे दास, क्योंकि एक बेहतरीन बल्लेबाज हमने पहले जिक्र किया था। आप गंभीर गेंदबाजी के लिए तैयार, धाव संख्या होती थी 7 धाव आपण पाहतोय। फुल टॉस चेंडूचा ड्राईव्ह केला ऑन साईडला, जतीन चेंडूवर येतोय तिथपर्यंत क्षेत्रक्षेत्रापर्यंत एक धाव फेकीपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली। एक धावांनी संघाची धाव संख्या होती ती 8 धावा। 5 चेंडूचा खेळ होतोय, धाव संख्या होती ती 8। कॉम बॉक्स मध्ये परत प्रमोद सर यांचं आगमन झालं, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते मयूर मांगेला, गोलंदाजी आपण पाहतोय गंभीर यांच्या राठ्यावर मारा होता। व्ही शेप मध्ये खेळा, लॉंग ऑन मध्ये क्षेत्रक्षेत्रापर्यंत एक धाव पूर्ण केली गेली। चांगला क्षेत्रक्षेत्र आपण पाहतोय, षटक संपतो मैदानात, पहिलं धाव संख्या आहे बिनबाद 9 धावा। नितीन योद्धा या संघाची येणाऱ्या अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे। तिथपर्यंत जाऊया आमच्या डीजे ऑपरेटरकडे, राजकडे, ऐकूया एक मधुर संगीत आणि परत येऊया या सामन्याकडे। अंतिम सामना कुठला अंगले नारंगी गावामध्ये, आणि काय सामने आपण पाहिले आहेत। सेमीफायनल नंबर 1, सेमीफायनल नंबर 2, हा फायनलचा थरार पण तो या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटेल का, तो आपल्याकडे अपेक्षा आहे। तो सामना रंगतदार होईल अशी अपेक्षा आम्ही ठेवतोय। आणि पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होत आहे, आता बॅटरमध्ये मजा येणार आहे। एका बाजूला मयूर मांगेला, एका बाजूला जतीन मांगेला, दोन्ही आयकॉन खेळाडू एका बाजूला एक आहे। तर ही लढत आपल्याला 7 चेंडूमध्ये फलंदाजी पाहायला भेटेल, गोलंदाजी जतीन मांगेला यांची पाहायला भेटेल का मयूरांची फलंदाजी तर आतिषबाजी आपल्याला पाहायला भेटेल। प्रमोद सर नक्की झेर भाया, या ठिकाणी वारंवार चुका होत आहेत क्षेत्ररक्षकाकडून आणि ते आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतंय। प्राप्ती वॉरियर्समध्ये जर आपण बघितलं तर जतीनाची कॅच सुटली होती, मॅच फिरला। त्यानंतर आपण बघितलं तर अनबिटेबल 3999 संघामार्फत सनी याच्या हातातून कॅच सुटला होता, मयूर याचा कॅच मॅच
आणि आता जर बघितलं आपण तर महेश गुप्ता याच्यामधून कॅच या ठिकाणी सुटला आहे. आणि या संधी तुम्हाला वारंवार येत नसतात, संधी वारंवार येत नसतात. एकदा आलेल्या संधीचं सोनं करणं हेच त्या ठिकाणी असतं. आणि त्यामुळे पुन्हा संधी येईल न येईल हे तुमच्या लकवर डिपेंड असतं. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला, सुरेख चेंडू हाताळला आणि पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन केला ऑन साईडला. चेंडू मिड विकेटला क्षेत्र होईपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. एक धावानी संघाची धावसंख्येला अकानी धाव संख्या होती ती 10 10. 10 धावा झाल्यात. दुसरा षटक आपण पाहतोय आणि या पहिल्या चेंडूवर एक मोठी अपील केली होती, पंचावर दबाव टाकला गेला होता. पंचांनी सांगितलं बॅट आणि चेंडूचा संबंध झाला नाही आहे. पहिल्या षटक सेमीफायनलमध्ये आपण पाहिला मित्रांनो. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पण आपण थरार पाहिला आहे. मयूरचा झेल सुटला लॉंगॉनच्या दिशेने, तिकडे फलंदाजी झाली. पहिल्या सामन्यामध्ये गंभीरचा झेल सुटला होता. काय ती फलंदाजी आपण पाहिली आहे. 10 साडी पुता चेंडू होता, राईट मारा होता, राईट राऊंड विकेट. लो फुलटॉ चेंडू होता ऑन साईडला, खेळा गॅप मोठा आहे. चेंडू जातो ऑन साईडला, क्षेत्राचं गंभीर गेल्यात. काय क्षेत्ररक्षण पाहिलं मित्रांनो, 2 टाळ्या वाजवा. हा अंडर फ्लाईटमध्ये हा क्षेत्ररक्षण करण्यामध्ये खूप कठीण आहे. काय चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटते. प्रमोद सर हा क्षेत्ररक्षण किती चांगला आपल्याला पाहायला भेटतोय. आणि प्रमोद सर गंभीर के बारे में बात की जाए तो अभी भी इस मैदान पर बल्लेबाजी का जलवा दिखाते हुए गंभीर. नक्कीच आणि गंभीरचा जर विचार केला ना तर नक्कीच 40+ बॅटची कडा घेऊन हवेमध्ये स्वतः गोलंदाज या ठिकाणी जतीन जेलची संधी. मात्र त्या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणी घाई झाली, जतीनकडून घाई झाली. त्या ठिकाणी मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता तो वेगाने त्या ठिकाणी आला होता. मात्र जतीन हे प्रयत्न करतात म्हटल्यानंतर ते स्वतः थांबले, तो झेल होऊ शकला असता. प्रमोद सर वो कैच के लिए कॉलिंग नहीं थी. जतीन जरूर लौटे थे, अपने उस कैच पर निगाह रखी थी, मगर हाथ की थोड़ा सा वो गेंद हर जमीन पर गिरती भी. स्कोर 1-1 रन के साथ अभी आगे बढ़ता हुआ. कोई बड़े शॉट की विनंती नहीं दी गई है जतीन द्वारा. अगली गेंद लो फुल टॉस गेंद ड्राइव कर दिया कवर पर, डीप पर वाइड कवर पर खरीदारी. जब तक टीम को फील करते 1 रन पूरा होता हुआ. और जानते मयूर और वहाँ पर दास के ये ओवर बेहतरीन आइकॉन फिगर है, तो इस ओवर को सिंगल डबल में तब्दील किया जाए, फिर आने वाले गेंदबाजों पर हमले चढ़ाए जाएंगे. नक्कीच. आणि तशी स्ट्रॅटेजी या ठिकाणी पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती मयूर याची. सुरेख फटका हवेमध्ये आहे, स्वतः गंभीर नाही करणार चुकी. आणि या ठिकाणी बॅक टू डग आउट देवेंद्र बाद. चौदा धावांवरती पहिला धक्का या ठिकाणी मिळतोय. बघितलं आपण नितीन योद्धा संघाला. मात्र यानंतर नयन तांडेल पाठीमागच्या सामन्याची ती इनिंग 8वा 25 धावांची ती खेळी, काय जबरदस्त खेळी साकारली आणि त्यानंतर तो विजय प्राप्त करून दिलाय. नयन याने त्याचाही मोलाचा वाटा त्या सामन्यामध्ये होता. आता मात्र जे झाला तो भूतकाळ होता, आता वर्तमान काळामध्ये तुम्ही कसे आहात हे दाखवण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी नयन पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती. नक्कीच प्रमोद सर 2 षटकांचा खेळ पूर्ण होता. धावसंख्या 14, 14 धावा. आणि नक्कीच मित्रांनो आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये नयनच्या फलंदाजीवर खूप निगा असणार आहेत. स्ट्राईकला आपण पाहतो तर मयूर मांगेला दोन्ही फलंदाजांनी काय ती सुरुवात केली होती. झेल सुटल्यानंतर फलंदाजांची गोलंदाजीचे तमाम गेंदबाजों पर हमले चढ़ाए गए थे, मगर अब बल्लेबाजी के जलवे करने होंगे. झेल भाई जर आपण बघितलं ना तर पहिल्या सेमीफायनलचा मालिकावीर झाला होता जतीन आणि त्याने तो डेडिकेट केला होता नीरजला. त्यानंतरचा सेमीफायनल बघितला तो सामनावीर झाला होता मयूर आणि त्याने डेडिकेट केला नयनला. आता नयन वर्सेस नीरज ही बॅटल आहे, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. सही कहा प्रमोद सर जी, बैटर जमता हुआ नजर आए क्योंकि ये फाइनल का मुकाबला है, ग्रैंड फाइनल ऑफ द टूर्नामेंट है. मगर गेंदबाजी के लिए तैयार है गेंदबाज मयूर. स्ट्राइक पर अगली गेंद के तैयार. स्टंप पर गेंद ड्राइव किया, वहां पर जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन पूरा हुआ. दूसरे की मांगे रनआउट का मौका है, मगर कॉलिंग अच्छी है वहां पर. देखिए क्या फील्डिंग के लिए हमारे आए थे
जानते कि ये मुकाबले की अहमियत और एक बेहतरीन विकेट हमें चाहिए, हम वापसी करेंगे, मगर क्या वो वापसी का दोबारा गेंदबाजी या फिर बल्लेबाजी का जलवा इस मैदान पर देखने को मिलेगा। और आपने सही जिक्र किया, गेंदबाजों ने वहां पर अपने नाम किए, नाम अपना नाम डंका बजाया था, मगर वहां पर जतीन ने सीधा खिलाड़ी को कहा कि हम नहीं मांगना मैच, इनसे दिया गया। मयूर ने वहां से सीधा वहां पर नयन को क्रेडिट किया था, मगर ये मुकाबला लाजवाब हमें देखने को मिल जाएगा। नक्कीच ग्रँड फिनाले आणि ग्रँड फिनाले सारखे पाहायला मिळेल की ज्या ठिकाणी प्रेक्षक आले, प्रेक्षक वर्गाचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न एकच या ठिकाणी मिळेल आणि सुरेख गोलंदाजी नीरजची आतापर्यंत या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये राहिल्या। नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली आहे। 30 षटक चालू असताना धावसंख्या आपण पाहतो तर झाली आहे ती 16 धावा झाल्यात। अजूनही या मैदानात 14 चेंडूचा खेळ पूर्ण होत आहे, 16 धावा स्कोर बोर्डवर लागले गेल्या। पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहे तो मयूर, मागेला राईट वरचा मारा होता, फुल टॉच चेंडू होता, पायवर चेंडू होता, ऑन साईडला खेळा चेंडू होता, संधी होती, महेश तिकडे होता, चेंडू जातोय सीमा रेखा पलीकडे, षटकार। मयूरसाठी आणि मयूरचा तो ट्रेडमार्क फटका आहे आणि तशा पद्धतीचा चेंडू जर आला तर आम्ही नाही सोडणार आणि सरळ सर आता डीजे ऑपरेटरने गाणं वाजवलं, आम्हाला नाही पाहिजे BMW, मयूर म्हणतो आम्हाला पाहिजे नारंगी गाव कप। सुंदर अशी फलंदाजी, तर आपला काय गोलंदाज बॅकअप करणार का आपल्या संघासाठी? नक्कीच धावसंख्या झाली ती 22 धावा झाल्यात। पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होता तो मयूर, आता ऑफस्टमला चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू जातो कव्हर मध्ये, शेतशयपंत अमर येतो चेंडूवर, एक धावांनी संघाची धावसंख्याला अकानी, धावसंख्या 23, 23 धावा। 30 षटक चालू असताना 23 धावा प्रमुख सर आपण पाहतोय, किमान 50 ते 55 धावा या मैदानाचा मयूरचा विचार असणार आहे। नक्कीच अजून मयूर आक्रमक झाला नाही, मात्र या ठिकाणी नयनला वारंवार संधी मिळते, मात्र गोलंदाजीमध्ये कौतुक करावं लागेल नीरज याचं, का हातापर्यंत षटक हाताळलंय। फटका फसलाय, जतीन चेंडू खाली टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर नयनचा खेळ, गॉन। नक्कीच मित्रांनो, धनंजय पाटील सरांचं आगमन होतं, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। कोपरीचा एक सुंदर असा आवाज आणि सुंदर समालोचक आपण पाहतोय, यानंतर नक्कीच आपण अरे मित्रांनो बघूया कोपरीचा काय नाव दिलंय, सभापती यांचं आगमन झालं, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। प्रमोद सर आता मॅच मध्ये रंगतदार येतोय, कर्णधार बॅटिंग साठी येतोय, संतोष बंधू बॅटिंग साठी येतोय, या कर्णधारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी। नीरजनी काय गोलंदाजी करून दिली आहे, धावसंख्या झाली आहे आतापर्यंत 23 धावा, 1-2 गडी बाद आपण पाहतोय। 23 धावा धाव फलकावरती आहेत, आता मात्र फलंदाजी मार्ग होते पाहतोय आपण कर्णधार संतोष उर्फ बंधू, मात्र बंधूला या ठिकाणी कर्णधारासारखी साजेशी खेळी करावी लागणार आहे। नक्कीच वारंवार आपण नीरज याचं कौतुक करतोय, कारण आतापर्यंत जखडून ठेवलंय, एवढे मोठे फलंदाज आहेत, म्हणजे जवळजवळ बघितलं आपण तर चेंडूला दिशा दिली, चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, शेतोशयपंत महेश गुप्ता येतो चेंडूवर आणि एक धाव पूर्ण होते, एक धाव आणि संघाची धावसंख्या 24 धावा झाल्यात। मित्रांनो यानंतर नक्कीच कोपरीचा एक मोठा आवाज धनंजय यांना आपण ऐकणार आहोत, ज्यांनी दरवर्षी आम्हाला साथ दिली आहे, असे आमचे समालोचक मित्र धनंजय पाटील यांचं आगमन झालं आहे। 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय, धावसंख्या होते ती 24 धावा झाल्यात। ऐकूया एक मधुर संगीत आणि परत येऊया या सामन्याकडे। कमांड डीजे राज।
या ठिकाणी बंधूसाठी बक्षीस आलंय राजा घरत यांच्याकडून बंधू यांनी जर लगातार 3 षटकार मारले 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बक्षीस येणार आहे मित्रांनो. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या झाली ती 24. 24 धावा झाल्यात. 8ची सरासरी आपण मैदानात पाहतोय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गंभीर येतोय गोलंदाजी करण्यासाठी. प्रमोद सर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा नितीन योद्धाचे फलंदाजाला करायला लागतील. आपल्या गोलंदाजासाठी ही धावसंख्या उभी करून द्यायला लागणार आहे. काय सांगणार आहे प्रमोद सर? नक्कीच परंतु या ठिकाणी गोलंदाजी जर बघितलं तर आतापर्यंत किफायतशीर राहिलेली आहे. आणि आता जर बघितलं आपण तर गंभीर परशुराम गोलंदाजीसाठी आहेत आणि फलंदाजीसाठी नयन अजूनही आपला बंधू आहे. नयन या ठिकाणी बाद झाले. त्यानंतर बंधू या ठिकाणी त्यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. आणि पहिला चेंडू होता अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. कार्पेट रूपाने 1 धाव पूर्ण गेली. जतीन आले त्यांनी थ्रो केला आणि एकच धाव या ठिकाणी एका धावेने धावसंख्या जर बघितली आपण तर धावसंख्या 25 धावा. 25 धावा झाल्यात. 11 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्राईकला मयूर याला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला आपण कर्णधार संतोष बंधू याला पाहतोय. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहे मयूर. ऑप्शनचा चेंडू होता. लॉंग ऑन चालर लाईफ केला. चेंडू हवामध्ये झेलची संधी आहे. घेतला झेल. संपलाय खेळ. मोठा गरीबात मोठा मासा गळ्या. कमॉन डीजे राज. तर आता मात्र इथे हवा कोणाची आहे आपण बघतोय. नक्की जवळजवळ यंगस्टरना लाजवेल अशी खेळी परशुराम याची मैदानामध्ये होताना पाहताय. म्हणजे आपण फलंदाजी बघितली, गोलंदाजी बघितली, क्षेत्ररक्षण बघितलं, म्हणजे सगळ्या ठिकाणी तुम्ही जाल तिथे ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. आणि आणखी एक माहिती मिळते की परशुराम जे आहेत हे जवळजवळ सलग 4 वर्ष प्राप्ती वॉरियर संघामध्येच खेळत आहेत आणि हे 6वं पर्व आहे. आणि मला वाटतं जसं ते लकी चांप म्हणतात तशा पद्धतीचा खेळाडू आहे. आणि नक्कीच नरेश पाटील ओनर आहेत, खुश असतील, कामगिरीवर नक्कीच खुश असतील. कारण आतापर्यंत बघितली तर जबरदस्त कामगिरी या संपूर्ण पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. नक्कीच प्रमोद सर. नरेश पाटील साहेबांनी ज्या ज्या गाव कपमध्ये आपली समग्र टीम संघाला घेतलाय तर त्या संघावतीने चांगलं काम संघाने काम करून दिलं आहे. तर आपण पाहतोय तर आज त्यांच्यासाठी लक्की आहे. तर गंभीर काय बेहतरीन गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. दोन चेंडूचा खेळ झाला. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती 25 झाली आहे. 10 चेंडूमध्ये प्रमोद सर किमान 15-20 धावा. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होता न्यू बॅटर. सुंदरसा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा होता. बॅट आणि चेंडू काही संबंध होत नाही. चेंडू जातो एक्स्ट्रामध्ये. निर्धाव चेंडूची सामता डॉट बॉल. प्रमोद सर हा चेंडू निर्धाव दबाव आहे. आणि नक्कीच या ठिकाणी जवळ नितीन होतं संघाला तर जे खेळाडू आता जे बॅटर येतात ना त्या बॅटरला बॅटिंगची संधी मिळाली आहे. म्हणजे तुमचा परफॉर्मन्स दाखवण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली आहे. ऑन साईडला जोरदार अपील आहे परंतु अपील पेटाळलाय. नक्कीच पंच वळतायत आमच्याकडे. निर्णय असेल. थर्ड अंपायर रेफर केलाय. वाईट साठी थर्ड अंपायर रेफर केलाय. चेंडू पायावरती आदळलाय का की बोटांची जादू आपल्या त्या ठिकाणी पाहायला मिळते बघावी लागेल. या ठिकाणी धगधग वाढलेली आहे. आणि आपण तो उल्लेख करतो जहीरभाई की आतापर्यंत बघितलं नितीन योद्धा संघामध्ये मयूर त्यानंतर देवेंद्र आणि नयन या खेळाडूंना आणि बंधू या 4 खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळत होती. परंतु आता बघितलं तर हे खेळाडू बाद झाल्यानंतर जे नवीन यंगस्टर आहेत म्हणजे ज्यांच्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं या ठिकाणी करायचं आपलं कौशल्य दाखवायचं आहे. त्यावेळेस आपल्याला नारंगी संघाच्या A टीम मध्ये किंवा B टीम मध्ये खेळण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. सही कहा प्रमोद सर जी. ये मौका आपको मिला है क्योंकि आगे की बल्लेबाजों ने बल्लेबाजी की, गेंदबाजी के जलवे बिगाड़ है, मगर आपको इस मैदान पर साबित करना होगा कि वो बल्लेबाजी पर ही हमारी टीम ने मुकाबले जीते हैं, मगर अब हमको बल्लेबाजी कर कर उनको दिखानी है. पैर पर लगकर गेंद गई है. वाइड बॉल नहीं है. बहुत
गेंद सीधी डॉट है, डॉट बॉल आती हुई और एक बेहतरीन गेंदबाजी वहां पर गंभीर द्वारा देखने को मिळते हुई. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहतोय. चौथं षटक चालू असताना आतापर्यंत एक धाव दिलाय, एक गडी बाद करण्यामध्ये यश भेटतो आणि तो मोठा गडी बाद करण्यामध्ये यश भेटलाय गंभीर याला. आतापर्यंत किती धावा दिल्यात त्या मायने नाही आहेत आणि पाहतो तर क्षेत्ररक्षण चांगलं झालं, प्रमोद सर बॅटिंग चांगली झाली, गोलंदाजी पण चांगली आपण पाहतोय गंभीर यांची. नक्कीच नक्कीच म्हणून आपण वारंवार गंभीरचा उल्लेख करतोय. समोर ठेवण्याचा प्रयत्न जोरदार अपील आहे आणि या ठिकाणी पंचांचा बोट हवेमध्ये. बॅक टू डगआउट यायला फलंदाज बाद. दाखल झाला आहे. पाहूया किती धावा आतापर्यंत. सुंदर अशी गोलंदाजी आपण पाहिली आहे. आता मोठी जबाबदारी कर्णधारच्या खांद्यावर आली आहे. संतोष उपबंधू 25 धावांवर हा चौथा गडी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येतोय. आता या दोन बॅटरवर मोठी जबाबदारी प्रमोद सर आपल्याला पाहायला भेटेल. या दोन्ही फलंदाजांनी किमान 7 चेंडूमध्ये आत्तापर्यंत गंभीरची गोलंदाजी पहिली तर पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव आणि पाचव्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश भेटतोय गंभीर याला. येणाऱ्या 7 चेंडूमध्ये किमान 15 ते 20 धावा आपल्याला ठोकायला लागतील. नक्कीच नक्कीच आणि 15 ते 20 धावा आपल्या गोलंदाजीला एक लढत मिळेल, गोलंदाजीला एक बळ मिळेल आणि ते लढण्यासाठी, ते बळ निर्माण करण्यासाठी तुम्हाला 7 चेंडू फेस करायचे आहेत, 7 चेंडू तुम्हाला खेळायचेच आहेत. आणि संपूर्ण जबाबदारी संतोष पाटील बंधू यांच्यावरती आहे. आणि या स्पर्धेचा जर विचार केला ना तर जसा संतोष पाटील बंधू यांना ओळखलं जातं तशी कामगिरी अद्याप झाली नाही आहे. परंतु आता ही मात्र या ठिकाणी खेळण्याची ही जी संधी मिळाली आहे ही मात्र करून दाखवण्याची संधी आहे आणि एक कर्णधार काय करू शकतो असे उदाहरण आपल्याला चांगलं उदाहरण पाहायला मिळेल. सही का प्रमोद सर जी, मौका नहीं मिला था, अब मौका मिला है, मगर वो कप्तान पारी इस मैदान पर वो आखिरी ओवर में, मगर वहाँ पर केतन गए, इनके पास भी बल्लेबाजी का मौके नहीं मिले. गेंदबाजी तो केतन ने लाजवाब की है. 40 से 45 रन प्रमोद सर जी इस मैदान पर होंगे तो फिर ये मुकाबले में जी जान बची रहेगी. लाजवाब मुकाबला, क्योंकि रात के समय में नारंगी के मैदान पर लो स्कोरिंग मैच बेहतरीन होते हुए हमने देखे हैं. मगर के ये आखिरी गेंद केतन खेलने के तैयार, गंभीर गेंदबाजी पर है. और स्टंपर गेंद ऑन साइड पर खेला, गेंद हवा में, कैच का मौका है और एक क्या ड्रॉप, ये हाथ आया मगर मुंह ना लगाया. अब 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर और इस 2 रन के साथ रन संख्या 27 पर जाती हुई आखिरी 6 गेंदों का खेलाना बाकी है और कप्तान स्ट्राइक पर जाएंगे. मगर जाएंगे हम हमारे सीधे डीजे ऑपरेटर राज के बाद, सुनेंगे एक मधुर संगीत. ये फाइनल के मुकाबले की पहली इनिंग की आखिरी ओवर और महेश गुप्ता के हाथों में गेंदबाजी कप्तान ने सौंपी है. मगर गेंदबाज क्या विचार मन करके कप्तान ने दी होगी, किमान 7 चेंडूमध्ये तू 10 ते 12 धावा. बैटर क्या विचार कर रहे होंगे, 6 गेंदों में कम से कम 15 से 20 रन. क्या ये मैदान पर मनोहर पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलं आहे. जर झेल टिपला मनोहर पाटील यांनी तर तेजस पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. एक झेल 1000 रुपयाचा आहे. मात्र तो कोणाचा असेल, बंधू यांचा असेल का केतन यांचा असेल, तशी गोलंदाजी महेश गुप्ता यांना करावी लागेल आणि कौतुक करा गंभीर याचं. हो 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 हो, चेंडू अतिरिक्त बाहेरचा आहे, पंच वळतात. या ठिकाणी निश्चितच एक अतिरिक्त धाव मिळेल. सुरुवात मात्र या ठिकाणी वाईडने झालेली आहे. महेश गुप्ता या ठिकाणी गोलंदाजीमध्ये आपल्याला हरकत करताना पाहायला मिळत आहेत. मात्र चुकीची लाईन लेंथ या ठिकाणी पकडताना दिसत आहेत. बदलावी लागेल, लाईन लेंथ बदलावी लागेल. आणि बंधूंसाठी पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे. रजनीश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. जोरदार अपील आणि नशिबात नाही आहे, नशिबात नाही आहे. पंचांचा बोर्ड सरळ वरती. बंधू या ठिकाणी बॅक टू डगआउट गॉन.
डीबीएनचा एक सितारा तारा फलंदासाठी आलाय. पाहूया 5 चेंडूचा खेळ बाकी है. प्रमोद सर जी, अगर आप यहाँ पर देखिए, जैसे वहां पर रजीश पाटिल सर जी ने इनाम लगाया, बंधु पहली गेंद वाइड पर है, उसके बाद सीधे स्टंप के सामने पकड़े गए. इनामों की राशि आपके पास आएगी, मगर उसका काम आहे वो नंबर 1 प्रवीण पाटील दादाचा चॅनल DBN. प्रवीण पाटील दादाचा चॅनल DBN. प्रवीण पाटील दादाचा चॅनल DBN. प्रवीण पाटील दादाचा. क्योंकि प्रमोद सर जी, यहाँ पर बल्लेबाजों को मौके मिले नहीं है, क्योंकि यहाँ पर बाबू को मौका मिला है. ये 5 गेंदे मिले हैं, मगर क्या अब बाबू ने अगर सिक्सर लगाया ना, तो मेरे तरफ से 500 रुपए का इनाम. 500 धनंजय पाटिल की तरफ से. क्या बाबू कर पाएंगे? आज कर कर दिखाना होगा. मौके मिलते नहीं, मौके मिले हैं, उसको बनाकर दिखाकर नारंगी में बल्लेबाजी के जलवे भी करने होंगे. अगली गेंद नक्कीच नक्कीच रोहित चौधरी याने बक्षीस सूख लावलंय. किया काय गेंद हवा में, और यहाँ पर बाबू शून्य का चश्मा पहन के मैदान के बाद गॉन. कमाटी जराज अन्न सुंदर आपण डीबीएन लाईव्ह मीडिया पाहतोय. चांगली फलंदाजी पाहिली तर सुंदरसा फटका होता, तो जास्त वर गेला, बॅटचा टोला लागला तो चेंडू, आणि संकीचा शॉर्ट फाईन लेगला चांगला झेल आपण पाहिलाय. आणि बाबूजी खेळीला विराम लागलाय. धाव संख्या आपण पाहिली तर आतापर्यंत 28 झाले आहेत. 4 चेंडूचा खेळ मैदानात बाकी आहे. महेश गुप्ताला 2 गडी बाद करण्यामध्ये यश भेटतोय. पाहूया येणारे हे 4 चेंडू खूप आपल्यासाठी महत्वाचे आहेत. नितीन योद्धाच्या फलंदाजीसाठी ही संधी आहे. सुनियो, ये संधि का मौका आपको मिला है, मगर ये आने वाली राकेश न्यू बैटर मैदानात दाखिल होता है. मित्रांनो, आपल्याला संधि भेटली है, तर सोना करा, क्योंकि ये सोना अगर आपने बना दिया ना, तो ये मुकाबला आपके लिए बेहतरीन होता हुआ नजर आएगा. चैंपियन बनने वाला मौका है. कौन बनेगा? मौका जीतेगा कौन, मौका बनाएगा कौन? मगर दोस्तों, ये पिक्चर का पहला पार्ट है. प्रमोद सर, इसके बाद दूसरा पार्ट आता है. तुकाराम सर जी हर बार कहते हैं ना, मित्रांनो थांबा, पिक्चरचा पहिला पार्ट आपण पाहतोय, त्यानंतर दुसरा पार्ट येणार आहे. पहिला पार्ट म्हणजे आपण या ठिकाणी जर बघितलं तर पहिला पार्ट जो बघतोय ना, ही जी धावसंख्या जी आहे ना, ती 25 ते 30च्या मध्येच घुटमळते. पुन्हा एकदा हवेमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने आला होता. मनोहर पाटील यांना संधी होती. वो इनामों के लिए राशि आई थी, मगर दोस्तों थोड़े से दूर रह गए. वो जानते बहुत अनुभव है, जिन्होंने भी बहुत साल क्रिकेट को खेला, देखा कि गेंद बहुत आगे है. आप वहां पर केतन स्ट्राइक पर है. मित्रांनो, ही संधी भेटली आहे. 3 चेंडू आहे केतन. धाव संख्या झाली आहे 29. 29 झाल्या आहेत. आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 10 धावा धरी झाल्या ना. चलिए, महेश ने अगर 3 गेंदे लगातार डॉट किए, 3 गेंदों का खेल आना बाकी है. 3 गेंदे अगर डॉट किए, राज की तरफ से इनाम आएगा महेश गुप्ता के लिए. 500 रुपए का इनाम है. चलिए, देखना होगा ये 500 रुपए कितने महीने, मगर वहां पर केतन बल्लेबाजी पर है. जलवा दिखाना होगा केतन को. क्या केतन कर पाएंगे? गेंदबाज करने देंगे. अगली गेंद केतन के लिए आती हुई. आउट साइड पर गेंद को खेला, क्या में गेंद जा रही है. जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड, हाँ चल रही है, दोनों में टक्कर है, मगर जतीन जब तक गेंद को फील्ड करेंगे 2 रन पूरे करते हुए केतन 2 रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 31. 31 रन बने. आखिरी प्रमोद सर जी, 2 गेंदे, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच 2 चेंडूवरती मोठे प्रहार करणं गरजेचं आहे. जसं आपण उल्लेख करत होतो, पाठीमागचे सामने बघितले तर या ठिकाणी लो स्कोरिंग मॅच आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. मात्र ही फायनलची मॅच आहे, मोठा सामना आहे. आणि धावसंख्या जर बघितली, आतापर्यंत 31 धावा आहेत. आणि महेश गुप्तासाठी पुन्हा एकदा संधी आहे. 2 चेंडू, हे जर डॉट येत आहेत तर 200 रुपये राज याच्याकडून आहे. राज डीजेकडून 200 रुपये पारितोषिक. मात्र या ठिकाणी पहिला चेंडू हाताळला, 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का? हो 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 हो, थ्रो अतिशय सुंदर झाला होता, मात्र यष्टी रक्षकाकडून थोडी चूक झाली आहे त्या ठिकाणी. धनंजय आहेत आणि 1 बॉल जर विकेट या ठिकाणी महेश गुप्ता मिळवत आहेत, तर पुन्हा एकदा राज डीजे यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आहे.
33 धावा झाल्यात. काय हा षटकार आला तर 40 धावापर्यंत मधाला नितिन योद्धा या संघाची आपल्याला पाहायला भेटेल. का मैच गिरफ्तार करने देंगे, बल्लेबाज करेंगे, करना होगा क्योंकि ये आखिरी गेंद है ना दोनों टीमों के लिए बहुत महत्वपूर्ण विशेष टीम है. नक्कीच 33 धावा होती आणि शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर लढण्यासारखा स्कोर या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. नाही नाही नाही, या ठिकाणी चेंडू डॉट आलाय आणि मात्र या ठिकाणी धाव नसणार आहे. धाव संख्या स्थिरावलेली जर आपण बघितली तर 5 षटकाचा खेळ या ठिकाणी झालेला आहे आणि नितीन योद्धा संघ 33 धावांपर्यंत या ठिकाणी मजल मारू शकलाय. 34 धावांचं आव्हान दिलंय. जसा झहीरभाई वारंवार म्हणतात, तुम्ही एक भाग बघितला, आता दुसरा भाग मात्र या ठिकाणी बाकी आहे. जोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत. कमान राज डीजे. नक्कीच राज, एक मिनट. इनिंग की जब शुरुआत होगी कोपरी का एक बेहतरीन बुलंद आवाज आपके सामने पेश होगा. वो हमारे सभी के चेते लाल डे बेहतरीन कमेंटेटर धनंजय पाटिल सर जी का आवाज आएगा. जब तक हम आपके लिए रुकते हैं और साथ में होंगे प्रमोद सर जी. हॅलो. सुरेख अशी गोलंदाजी हाताळलेली आहे प्राप्ती वॉरियर संघ. म्हणजे त्यांचा पहिला सामना आठवा सर कशा प्रकारे ते पराभूत झाले, त्यानंतर त्यांनी जी गरुड झेप घेतली. म्हणजे पहिला सामना पराभूत झाले, हातातोंडाशी आलेला विजय, निसटता विजय पराभव झाला. त्यानंतर काहीशी चर्चा झाली असेल संघमालक आणि खेळाडूमध्ये. त्यानंतर जो खेळ उंचावला तर आता अंतिम सामन्यापर्यंत उत्तरोत्तर म्हणजे जसा सामने पुढे गेले तसाच त्यांचा खेळ बहरत गेला आणि नितीन योद्धा संघासारखा बलाढ्य संघाला त्यांनी 33 धावसंख्येपर्यंत रोखलेला आहे. बघायचं आहे चुरस असणार आहे या येणाऱ्या 5 षटकामध्ये. 34 धावांचं आव्हान आहे ते प्राप्ती वॉरियर संघासमोर. झुंज देणार आहेत, प्रयत्न करतील, वार पलटवार होतीलच. आणि ज्या खेळाची अपेक्षा केली होती प्राप्ती वॉरियर्स संघाच्या खेळाडूंकडनं संघमालकाने, तशा प्रकारची गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, म्हणजे या गावकपमध्ये ठळक आकर्षण म्हणजे ठळक एक विषय राहिला आहे तो क्षेत्ररक्षण. म्हणजे ज्या ज्या वेळी झेल सुटले, म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा धीरज पाटील यांचा झेल सुटला प्रवीण पाटील बाबू यांच्याकडनं मयूर यांच्या गोलंदाजीवर, त्यानंतर धीरजने जी गेलेली बॅटिंग आणि कालच्या दिवसात सुद्धा 1-2 झेल सुटल्यानंतर फलंदाजी केलेली बॅटिंग आणि आजसुद्धा सेमीफायनल सामन्यामध्ये मयूर मंगेला यांचा जो झेल सुटला त्यानंतर मयूर मंगेलाने जे आक्रमण केलं ते सर्वांनी बघितलेलं आहे. म्हणजे क्रिकेट फक्त फलंदाजी गोलंदाजी याच्यावरच नाही आहे, क्षेत्ररक्षणसुद्धा महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे तुकाराम मंगेला वारंवार उल्लेख केला होता त्यांनी, कशा प्रकारचा नारंगी संघ सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा NCC संघ उभारला गेला त्यामध्ये क्षेत्ररक्षक कशा प्रकारचे क्षेत्ररक्षक होते. म्हणजे एक वेळ अशी होती की म्हणजे आता मध्यंतरी जसा सर हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ आला होता, त्याने चेंडू टाकला आणि क्षेत्ररक्षकाकडे बघितलं सुद्धा नाही की तो झेल पकडणार आहे की नाही, एवढा विश्वास होता. तशाच प्रकारच्या जेव्हा NCC संघ होता की बाउंड्री लाईनजवळ जे 4 क्षेत्ररक्षक असायचे, म्हणजे गोलंदाजा निर्धास्त असायचा, संधी द्यायचा फलंदाजांना मोठे खेळण्याचे फटके, कारण त्यांना माहिती आहे बाउंड्री लाईनला जे क्षेत्ररक्षक आहेत ते कुठलीही संधी सोडणार नाही आहेत. बघायचं आहे तशाच प्रकारचा काही वार पलटवार होतोय का या येणाऱ्या 5 षटकामध्ये. आणि 5 षटकांसाठी आपण आवाज ऐकतील आपले समालोचक मित्र कोपरी गावातील धनंजय पाटील आमच्याकडशी जॉईंट होतील.
ते आजसुद्धा आपल्या गावकपसाठी वेळ काढून इथे आलेले आहेत, कारण सर्व समालोचकांचा व्यस्त कार्यक्रम असतो, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेळ देणं जमत नसल्याकारणे पण जसा वेळ भेटतो आपल्या नारायण ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर हे समालोचक मित्र म्हणजे आपले सर प्रमोद सर आहेत, जहीरबाय आणि आता धनंजय पाटील थोड्याच वेळात इथे जॉईन होतील. चला, क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. सलामीची जोडी परशुराम पाटील गंभीर आणि जतीन मांगेला. म्हणजे काय खेळ दाखवलेला आहे ह्या खेळाडूने. सर, तुम्ही मागेच उल्लेख केला की मास्टरचा खेळाडू आहे, पण तितकी संधी त्यावेळी त्याला फलंदाजीमध्ये भेटली नव्हती, कारण संघामध्ये बॅटिंग लाईन एवढी मजबूत होती की मग जवळजवळ 100 सामन्यानंतर एखाद 2 सामन्यामध्ये त्याला बॅटिंग आली असेल. म्हणजे एवढ्या वर्षाची कारकिर्दी, त्यांच्या 20-25 वर्ष झालं तो असा नारंगी संघासाठी क्रिकेट खेळला, परंतु तशी जितकी संधी आली नाही. पण या गावकपच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा तो मैदानात उतरतो त्याच्याकडनं नक्कीच बॅटिंग बॉलिंगची अपेक्षा, आणि क्षेत्ररक्षक तर उत्तम दर्जाचा आहे. म्हणजे नारंगी संघाचे जे टॉप 5 ते 10 क्षेत्ररक्षकामध्ये वरच्या रँकिंगमध्ये ह्या खेळाडूंचा प्रत्येक वेळी नंबर असतोच. चला, आता सामन्याला सुरुवात होत आहेत. धनंजय पाटील जॉईंट होतील. यापुढील आवाज धनंजय पाटील यांचा. ठीक. चला, वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित NPL नारंगी प्रीमियर लीग नारंगी गावकप आपण सर्वजण या ठिकाणी पाहत आहात. पहिल्या इनिंगचा खेळ पाहिलात. पहिल्या इनिंगमध्ये नितीन योद्धा या संघानं धावा फलकावरती बनवल्यात त्या 33. 34 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये प्राप्ती वॉरियर्स या संघासमोर ठेवलेत. जितकी वर्ष नारंगी गावकप पाहण्याचा किंवा इथे समालोचन करण्याचा जो भाग्य मिळाल्यात, एक गोष्ट अगदी आवर्जून सांगेन. पहिला बॉल मयूर मांगेला, पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. परशुराम पाटील गंभीर एक्सपिरियन्स कॅम्पेनर आहेत, 40+ खेळाडू आहेत NCC मास्टर्समध्ये. तिथे मात्र हलकीशी मिसफिल्ड झाल्या आहेत आणि मिसफिल्डचा फायदा मैदानाच्या मध्ये डबलमध्ये झाला आहे. फिल्डर कोण होते त्या ठिकाणी? फिल्डर होते त्या ठिकाणी प्रवीण पाटील. नक्कीच अतिशय स्वागत आहे आमचे मित्र धनंजय पाटील यांचं. चांगलं समालोचन आपल्याला पाहायला मिळणार आहे. फायनलचा सामना आहे आणि फायनलच्या सामन्याचा पहिला चेंडू होता. या ठिकाणी गंभीर सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न, कारण माहिती आहे टार्गेट मोठं नाही आहे, मात्र ते टार्गेट कठीण होऊ शकतं. कदाचित आपण जर या ठिकाणी बाद झालो तर. आणि सुरक्षित खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. दरम्यान या ठिकाणी जर आपण बघितलं तर मयूर आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. मजा येईल, कारण एका बाजूला मयूर मांगेला एक्सपिरियन्स कॅम्पेनर, अनेक वर्ष तोही चांगला क्रिकेट खेळला आहे. समोर परशुराम पाटील. चांगला बॉल सन्मान देण्याचा प्रयत्न, कारण एका बाजूला ही 2 भावांमध्ये लढाई आहेत. एका बाजूला मयूर मांगेला, दुसऱ्या बाजूला जतीन मांगेला. आणि अमोद नाईक यांच्याकडून प्रत्येक 6ला जतीन मांगेला यांच्यासाठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. धावा फलकावरती 2. प्रमोद सर, ज्या वर्षी नारंगीचा गावकपचं आयोजन पाहिलं आहे, प्राप्ती वॉरियर्सला मी नेहमी पाहिलं आहे, म्हणजे तो पारितोषिकाच्या जवळपास पोहोचतोच, भले सेकंड फर्स्ट क्वालिफाय होतोच. हा संघ नारंगी गावकपचा जर इतिहास तुम्ही पाहिला ना जवळून, तर त्याच्यामध्ये क्वालिफाय होणाऱ्यापैकी एक असा संघ आहे, तो सध्या मैदानाच्या मध्ये तुम्हाला दिसतोय. नरेश दादा पाटील यांचा संघ फटका छान खेळलाय, इनटू द गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकांमध्ये पाठलाग सुरू झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा फोर्स दर्शवणारा चौकार. उल्लेख केलात, रमेश दादाने उल्लेख केलात किंवा आपण उल्लेख केला किंवा झहीरबाई किंवा तुकाराम सर उल्लेख करतात सातत्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये. परशुराम पाटील यांनाही खेळण्याची संधी आहे, म्हणजे या मैदानावरती दाखवण्याची. भरपूर वेळा आपण पाहिलं तर एक बेस्ट फिल्डर म्हणून सुरुवातीला NCCच्या संघामध्ये या काढूला आपण पाहिलं होत आहेत. तो सध्या मयूरच्या समोर हलक्या चेंडूला सेन्सिबल क्रिकेट दाखवत आहेत. आणि प्रमोद सर याचं कारण आहे, म्हणजे सातत्यानं परशुरामजी पाटील एक पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला दिसत आहेत, पण अंडरआर्म क्रिकेट सर्वाधिक जास्त खेळतायत. म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्ही डिफेन्स कसा करतात, तुम्ही सिंगल कशी घेतात क्विकली, ह्या सर्व काही गोष्टी मैदानावरती दाखवून देतात परशुराम. नक्कीच. आणि असोसिएशनचे अधिकृत पंच म्हणून सुद्धा काम करतात ते, आणि तो अनुभव आहे, मोठा अनुभव आहे.
आणि वारंवार आपण उल्लेख करतो असतो की 40+ मध्ये वारंवार त्यांना संधी मिळत असते. पुन्हा एकदा सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न, फक्त ऑफसाईडला डिफेन्स केलाय. दरम्यान या ठिकाणी बाबूपर्यंत चेंडू जाईल, 1 धाव पूर्ण होईल. अशा धावा जर वाचवायच्या असतील, म्हणजे कमी धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत, तर तुम्हाला बेस द्यायचे आहेत, तुम्हाला मैदानाच्या मध्ये डॉट टाकायचे आहेत, तुम्हाला विकेट घ्यायचे आहेत, तरच ही मॅच तुमच्या बाजूने होऊ शकते. अन्यथा प्राप्ती वॉरियर हा संघ मैदानाच्या मध्ये हॅवी होऊ शकतो. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट, थोडा बाउन्स टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत फील्ड केलं जाईल एक सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या माध्यमातून पहिला षटकाचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालाय. धावा धावफलकावरती 9, येणारे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये रन करायचे 25. जर जयेश खास करून आपल्याला जतीन मांगेला यांनी जर सिक्सर ठोकलात तर त्यांच्यासाठी तरंग मांगेला यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. आणि जर जयेश आणि जतीन यांनी जर षटकार ठोकलात तर त्यांच्यासाठी अमोद नाईक यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज, जयेश पाटील जम्बो यांच्याकडून 200 रुपयाचा प्राइज. नक्कीच जतीन पाटील, जतीन मांगेला यांच्यावरती बक्षिसांचा वर्षाव होतोय, कारण आतापर्यंत जर बघितलं तर आयकॉन प्लेअर आहे. आयकॉन सारखी कामगिरी मैदानामध्ये करताना आपण पाहिलेली आहे संपूर्ण या स्पर्धेमध्ये. मात्र गोलंदाजी मार्कवरती जर आपण बघतोय ते केतन तरंग नाही ते करण आहेत. करण मांगेला यांच्याकडून 500 आहेत. आणि प्रवीण पाटील बाबू यांनी जर डायू मारून झेल घेतली तर त्यांच्यासाठी डीबीएन लाईव्ह कडून 500. आणि जरी फिल्डिंग डायू मारून केली, ती एका हाताने जरी डायू मारून जरी तो बॉल अडवलात तर जहीरबाई आमचे समालोचक मित्र यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे. बॉल त्यांच्या जवळ आला, डायू मारली तरी 200 आहेत. डीबीएन लाईव्ह यांच्याकडून केतन लेफ्ट आर्म गोलंदाज, पहिलाच बॉल केतनचा आणि पहिल्याच बॉल वरती इनसाइड आउटचा एक चांगला फटका मैदानाच्या मध्ये खेळला आहे. ही स्पेशलिटी या खेळाडूची आहे. परशुराम पाटील यांच्या बॅटमधून चौकार. बाबा आता प्रत्येक जण प्रश्न तोच विचारतात, नरेश दादा तुमचा संघ कसा तो क्वालिफाय होतो? कुछ तो गडबड हे दया, कारण त्यांचाच संघ, मी तर गावकप ज्या ज्यावेळी पाहिलाय ना त्यावेळी क्वालिफाय होणाऱ्यापैकी एक संघ आहे. केतन तयार, केतन समोर पुन्हा आपण पाहिलं तर परशुराम पाटील गंभीर, नाव त्याचं गंभीर आहे पण गंभीर मैदानाच्या मध्ये अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करतोय ना, समोरच्याला दाखवून देतोय कसं खेळायचं, काय करायचं आणि प्लॅनिंग. प्रमोद सर एक गोष्ट जर परशुराम पाटील गंभीरची तुम्ही जर पाहिले ना बॅटिंग पाहिले तर त्याच्यामध्ये एक्झिक्युशन, फटक्यांची निवड ही प्रॉपरली खूप चांगली दिसत आहेत. म्हणजे जसा बॉल येतो तसा तो मारतोय. बहुधा काय होतं, आपण अगेन्स्ट जर टर्न खेळण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याच्या अगेन्स्ट जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी आपण कुठेतरी चुकतो, जे पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालं, पण दुसऱ्या डावामध्ये ते होणार नाही याची काळजी घेतली परशुराम यांनी. नक्कीच आणि तो क्लास त्यांच्याकडे आहे आणि तो पाहायला मिळतोय. मात्र बरेच वर्ष ती संधी मिळाली नव्हती, आता मात्र या ठिकाणी संधी मिळाली आहे. हो अतिशय सुरेख फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार नाही, कारण फटका चांगला एक्झिक्यूट केला आहे, चांगली निवड आहे फटक्याची. मात्र 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि जशी सुरुवात प्राप्ती वॉरियर संघाला पाहिजे होती तशी या ठिकाणी या दोन्ही बॅटरकडून करताना पाहायला मिळते. धनंजय यस 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. आणि जिथे जिथे आता बॉल जातो ना तिथे फक्त आमच्या डीबीएनच्या सर्वांना फक्त प्रवीण पाटील बाबूच दिसत आहेत, कारण त्यांनी म्हटलं बाबा तिथे बाबू तिथे नाही, शॉर्ट फाईन लेगला आहेत. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहिलं तर 15. पाटलाग मैदानाच्या मध्ये 34 धावांचा सुरू आहेत. केतन कमबॅक त्याला करायचं आहे. परशुराम पाटील 7 बॉल मध्ये 14 धावा त्यांनी बनवल्या आहेत. चांगला बॉल दिशा दिलाय, पुन्हा त्या बॉल गॅप मध्ये चालला वेगाने. एकदा की क्षेत्ररक्षकाच्या दिशेने बॉल निघाला की तो बाउंड्री लाईनच्या दिशेनेच मात्र निघतोय. चित्र तर तसंच दिसलंय. पंचांचा सिग्नल, पंच आकाजी मांगेला सरांचा सिग्नल, दॅट्स अ 4. त्यांच्या अगदी गोलंदाजीच्या अगेन्स्ट प्रमोद सर मैदानाच्या मध्ये माहित आहेत पाटलाग तितका मोठा नाही आहेत,
आणि हा पाठला करत असताना प्रमोद सर मैदानाच्या मध्ये खूप चांगली बॅटिंग होत आहेत. अगदी सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या मध्ये कसं खेळलं जातं ना, किंवा मेरिटनुसार क्रिकेट कसं खेळलं जात आहेत हे दाखवलं जात आहे. नक्कीच नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केलात आणि चांगले क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय परशुराम यांच्या मार्फत. आणि वारंवार आपण उल्लेख करत असतो की यंगस्टारला लाजवेल अशा पद्धतीचा खेळ त्यांचा या ठिकाणी मैदानामध्ये होताना पाहायला मिळतोय. मागच्या 2-3 दिवसाचा खेळ प्रमोद सर मी जवळून पाहिला. प्रवीण पाटील बाबू यांना का गोलंदाजी भेटली नाही हाही प्रश्न आहे, कारण मागच्या वर्षी बेस्ट बॉलर होता या स्पर्धेतल. ती एक आठवणी होती. केतनचा बॉल सोडून दिलाय, बाकीचं काम पंचांवरती टाकलंय. पंचाने दर्शवलंय व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा टाकाल तर मैदानाच्या मध्ये तो फायदा समोरच्या टीमला होणार, प्राप्ती वॉरियर्सला. विकेटचा पतन, परशुराम पाटील गंभीर. एक चुकीचा शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं आणि ते आता येत आहेत मैदानाच्या बाहेर. आउट. होती 360 डिग्री मध्ये धनंजय मांगेला खेळू शकतायत, पण सध्या ते मैदानावरती का गेले नाहीत हा प्रश्न आम्हाला पडलाय. अंडरआर्मचा किंग म्हणून धनंजय मांगेला यांच्याकडे पाहिलं जात आहेत. 20 धावा, धाव फलकावरती 20 धावा. 14 धावेची गरज आहे, परंतु परशुराम पाटील गंभीर. एक शॉट काही इनिंग होईना, परंतु संघासाठी महत्वाची इनिंग त्यांनी साकारलेली आहे. टीम प्राप्ती वॉरियर्सला एका चांगल्या सिच्युएशन मध्ये घेऊन गेलेले आहेत आणि गंभीर यांचा मोलाचा वाटा प्रमोद सर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. नक्कीच नक्कीच चांगलं योगदान संघासाठी दिलेलं आहे. एक अनुभवी खेळाडू काय असतो आणि त्याचा अनुभव कसा पणाला लागतो याचं उदाहरण चांगलं आपल्या ठिकाणी पाहायला मिळालं गंभीर याच्या रूपाने. आता मात्र नीरज यंगस्टार आहेत. सर एक फटका ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय, मात्र एकच धाव या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, कारण या ठिकाणी प्रयत्न जतीनकडून केला होता, मात्र या ठिकाणी मिस टीम. आमचे विवान इव्हेंटचे सध्या मयूर मांगेला देखील रेडी आहेत. मयूर आपले स्वागत. तेही सध्या रेडी आहेत. हेमेंद्र मांगेला तेही रेडी आहेत. अगदी बंधूंची जोडी ती देखील तुम्हाला पाहायला मिळतात. काही बामध्ये रन झालेत 21. पुढचा बॉल, केतनचा बॉल बॅकफुटला गेले. पुन्हा मात्र फटका खेळलाय छान पद्धतीने. क्षेत्ररक्षक फिल्डिंग आता केलंय. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. 22 धावा, 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 18. 18 बॉल मध्ये रन करायचे आहेत 12. 18 मध्ये 12 धावेची गरज. आता मात्र गोलंदाजीवरती नयन तांडेल ज्याने पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पहिले षटक मात्र या ठिकाणी दबावाखाली हाताळलं होतं आणि तो दबाव त्या ठिकाणी सँडीचा आपण पाहिला होता, मात्र त्यानंतर कमबॅक केलं आणि नंतर मात्र या ठिकाणी सरळ फायनल मध्ये झेप घेतलेली आहे. चला गोलंदाजी मागवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत नयन तांडेल. 12 धावेची गरज आहे. 18 मध्ये 12 वाचवायचे आहेत. कमीत कमी धाव्यांचा षटक हाताळावा लागेल तर या मॅच मध्ये येणार. आणि जतीन मांगेला यांनी जर षटकार ठोकला तर जयेश पाटील जम्बो यांच्याकडून एका सिक्सरला 1000 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळणार आहे. आणि धनंजय या ठिकाणी विकेटसाठी पण पारितोषिक आलंय. आपले डीजे ऑपरेटर राज यांनी जर जतीनचा विकेट घेतला नयनने तर त्या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आहे राजकडून. खूप चांगल्या पद्धतीचं पारितोषिक. राज नाईक आपले डीजे ऑपरेटर. नयन तांडेल रेडी. पहिलाच बॉल फटका, अगदी पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला फिल्डिंग केलं सिंगल तिथे कंप्लीट होईल. 12 धाव्यांची गरज होती, आता 11 धाव्यांची गरज आहे. येणारे बॉल आहेत 17. 17 बॉल मध्ये 11 करायचे. प्रमोद सर कमी धाव्यांचं षटक किंवा विकेट घ्याव्या लागतील तरी या मॅच मध्ये परतू शकतायत. नक्कीच या ठिकाणी आणखी एक ब्रेक थ्रू आणि तोही जतीन सारखा जर मिळाला तर मोठं कमबॅक करण्याची संधी नितीन युद्ध संघाला पुन्हा एकदा प्राप्त होऊ शकते. मात्र या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. ऑन साईडला कार्पेटच्या रूपानं धावा गोळा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. अजून बक्षीस ऑन आहे. जतीनसाठीचं बक्षीस जे आहे ते ऑन आहे. नयनसाठीचं बक्षीस जे आहे ते अजूनही ऑन आहे. नयना संधी आहे या ठिकाणी
पुन्हा एकदा जतीन स्ट्राईक वरती आहे. राज डीजे ऑपरेटर यांनी बक्षीस लावलंय. या ठिकाणी बाद होत आहेत जयेश. तर या ठिकाणी बक्षीस मिळेल नईन यांना 200 रुपयाचं पारितोषिक. जतीन मंगेला स्ट्राईक वरती. नयन तांडेलचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. ओहो टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. आता भरपूर आवाज आला होता बाहेरून की बाबा वाईड आहे नाही आहेत, पण काल रेकॉर्ड होता. नयन तांडेल यांचा देखील काल रेकॉर्ड होतात. आजचा रेकॉर्ड आहे, सॉरी आजचा रेकॉर्ड होता 5 वाईडचा सेमीफायनलच्या मॅच मध्ये. परंतु आता तसं काही घडणार नाही याची नयन तांडेल देखील दखल घेत आहेत. वाईड बॉल एक्स्ट्रा रन मैदानाच्या मध्ये ऍड होईल. मयूर वांगेला सध्या थोडं अग्रेशन दाखवतात, कारण अशा पद्धतीने गोलंदाजी नाही करायची. याच गोष्टी ते सांगतात. आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहेत, रन कमी आहेत, खर्च कमी करायचे आहेत. फटका खेळला छान पद्धतीने चेंडूचा लॉन साईडला. जोपर्यंत बॉल फील्ड केला जाईल एकाच धाब्यावरती समाधान आपल्याला पाहायला मिळत आहेत. नीरज नयन बऱ्याच वेळा त्यांचं कंपॅरिझन असतात समोरासमोर, त्या ताकदीचेच आहेत. हवेमध्ये बॉल होता, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. नयन वरती आता नीरज भारी पडलाय. चेंडू सीमारेषेच्या पार आलाय, खणखणीत चौकार. तीस धावा धावफलकावरती 4 धावांची आवश्यकता. 12 बॉल मध्ये 4. कोण येणार आता? जर प्रवीण पाटील गोलंदाजी अजून आले तर प्रवीण हर्षल पाटील यांच्याकडून 500. यांच्याकडे चेंडू आलेला नाही. धनंजय मागच्या वर्षीचा बेस्ट बॉलर मराठा थोडासा इंजर्ड मध्ये आहे थोडासा मला, त्यामुळे थोडासा बॉक्स मध्ये पॅकेजेस ठेवलेले आहेत त्या गोलंदाजाला. वारंवार बक्षीस या ठिकाणी प्रवीण पाटील बाबूसाठी या ठिकाणी लावले होते, परंतु या ठिकाणी बघितलं आपण तर केतन यांचा पुन्हा एकदा वापर करतायत कर्णधार बंधू. तेजस पाटील साठी पारितोषिक येते जय पाटील यांच्याकडून 200. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पाठीमागे विकेट किपर चुकला. डायरेक्ट हिटची संधी, डायरेक्ट हिट. काम फिट होईल का? पंच धीरज पाटील सध्या टीव्ही कंट्रोल रूम मध्ये गेलात, कुठलंही रिस्क घेत नाहीयेत. पाहूयात काय घडलंय. नयन तांडेल मित्राने मित्राच्या अगेन्स्ट केलेला हा घात मैदानाच्या मध्ये तो होतोय का पाहूयात. पाहण्याचा प्रयत्न केला जाईल त्या ठिकाणी. पाहूयात काय घडलंय. कोण येणार? आकाश कोण वाटतंय? धनंजय मांगेला. परंतु इथे पाहूया डिसिजन काय येणार. डिसिजन वरती बऱ्याचशा गोष्टी आहेत. पंच देखील पाहतात अगदी जवळून. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित NPL नारंगी प्रीमियर लीग गाव कप मागच्या 2 दिवसापासून रंगलायत. आजचा 3रा दिवस आणि अंतिम मॅच, फायनलची मॅच, त्यामधला विजेता नितीन योद्धा संघ असेल की प्राप्ती वॉरियर. तेजस पाटील यांनी कॅच पकडली तर जय पाटील यांच्याकडून 200 आणि कीर्तेश यांच्याकडून 500. OUT better out.
जतीन याने जर आता षटकार मारला तर करण मांगेला यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. यारो के यार दोन्ही जिगरी आहेत. अमोद नाईक यांच्याकडून 500. चार धावांची आवश्यकता. आता मात्र एक पुन्हा एकदा अमर याला संधी मिळाली आहे आणि अमर आतापर्यंत बोलबाला राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आक्रमण करण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त झालेली आहे. नक्कीच आक्रमण करेल का, केतनवरती प्रहार करेल का पाहावं लागेल, कारण 4 धावांची आवश्यकता आहे आणि तो आकाश किंवा धीरजनं गोट्या अंपायरची स्टाईल केली तर त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं प्राइस आहे. 30ला 2, 3.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. 11 बॉलमध्ये रन करायचे 4. 11-4 गोलंदाज रेडी. केतन पाटील, केतनचा बॉल आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. नारंगी प्रीमियर लीग जिंकलोय. टीमचं नाव आहे प्राप्ती वॉरियर्स. संघ मालक नरेश दादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. सेलिब्रेशन गीत डीजे. देवेंद्र, एका बाजूला धनंजय, त्या बंधूच्या बंधूने बाजी मारलेत. एका बाजूला जतीन, दुसऱ्या बाजूला मयूर. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर बाजी मारलेत ती जतीन यांनी. आणि अजून करण गेले नव्हते मैदानाच्या मध्ये, तोच प्रश्न होता. करण मांगेला, करणची स्माईल 360 वाली स्माईल. नुकताच प्रशांत घरत यांच्या जोडीला करण मांगेला स्पर्धा खेळून आला होता, त्याच्यामुळे एक्सपिरियन्स तितका होता त्याच्याकडे. आणि नरेश दादा यांचा कोणाला तरी फोन गेलेला आहे, आता फायनल मारलं असं त्यांनी सांगितलंय. NPL नारंगी प्रीमियर लीग फायनल जिंकणारा संघ, टीम नेम प्राप्ती वॉरियर्स. संघ मालक नरेश दादा पाटील आणि त्यांचे संपूर्ण खेळाडू. हॅलो छे हॅलो
योद्धा संघ यांचं सुद्धा अभिनंदन. चांगला परफॉर्मन्स दिला. शेवटच्या क्षणी थोडेसे कमी पडले, कमी धावसंख्या उभारली, त्यामुळे काहीसं थोडेसे मागे राहिले. प्राप्ती वॉरियर संघाचं अभिनंदन. तसंच योगेश घरत यायचं इकडे. योगेश घरत आणि जे आपले मित्र परिवार आहेत, आपले पाहुणे आजच्या दिवसात, त्यांनी सुद्धा यायचं आहे. सर्वांना घेऊन योगेश यांनी यायचं आहे इकडे.